नमस्कार. बाळगोपाळ उत्सव मंडळातर्फे आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. बाळगोपाळ उत्सव मंडळाचं घोषवाक्य आहे, चला इतिहास जपूया, चला संस्कृती जपूया. चला इतिहास जपूया या घोषवाक्याला अनुसरून आपण प्रत्येक दिवाळीला किल्ले बांधणी करत असतो. तसेच चला संस्कृती जपूया याला अनुसरून आपण हिंदू नववर्षाचं स्वागत म्हणून गुढीपाडवा साजरा करत असतो. सो यावर्षी आपण या दिवाळीमध्ये, यंदाच्या दिवाळीत चला इतिहास जपूया या संकल्पनेला अनुसरून 1200 एकर मधला समुद्र सपाटीपासून 2800 मीटर आणि जमिनीपासून 1350 मीटर उंचीचा असा स्वराज्याची राजधानी आणि पूर्वेकडील जिब्राल्टर आणि स्वराज्याचा बलाढ्य दुर्ग अशा रायगडाची प्रतिकृती साकारण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर आपण सुरुवातीला या दुर्गाच्या जिब्राल्टर आणि स्वराज्याचा बलाढ्य दुर्ग अशा रायगडाची प्रतिकृती साकारण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर आपण सुरुवातीला या दुर्गाच्या इतिहासाबाबतची माहिती घेऊया. अरे आता आपण रायगडच्या इतिहासाबाबत आपण बघूया. हा किल्ला रायरी, राजगिरी आणि नंदादीप, जम्बूद्वीप म्हणून ओळखला जायचा. याआधी मराठे पाळेगारांच्या हातात हा डोंगर होता. कालांतराने त्याच्यावर विजयनगर, निजामशाही, नंतर तो आदिलशाहीत गेला. आदिलशाहीत गेला असताना इथे शिर्के नावाचे जे वतनदार होते, राजे होते, शिर्के आणि मोरे यांची सत्ता होती. कालांतराने हा गड मोरांकडे गेला. याच्यातील दौलतराव मोरे हा निपुत्रिक मरण पावला आणि शिवरायांच्या मध्यस्थीने यशवंतराव मोऱ्यांना दत्तक दिलं गेलं त्या घराण्यात. परंतु हा यशवंतराव जो मोरे होता तो अफजलखानाच्या बदलीनंतर, अफजलखानाची बदली कनकगिरीला झाली वाईहून, त्यामुळे त्यांना विरोध कमी झाला मोऱ्यांना, म्हणून तो शिवाजी महाराजांशी भांडू लागला. ज्या शिवाजी महाराजांनी त्याला गादीवर दत्तक बसवलेला त्याच्याशी भांडू लागण्याशिवाय याचा परिणाम असा झाला की 1656 साली शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली आणि 3 महिने या गडाला वेढा देऊन हैबतराव सिलीमकर यांच्या मध्यस्थीने हा गड शिवरायांच्या ताब्यात आला. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासाठी आहे, संकर्षण सकळकडे या व्यक्तीच्या हातून महाराजांनी एक छोटासा राज्याभिषेक स्वतःचा करून घेतला होता. तो जावळी जिंकल्यानंतरच करून घेतला होता. 1656-57 साली या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. आबाजी सोनदेव, हिरोजी इंदुलकर आणि रामजी दत्तू चित्रे यांना या बांधकामाची जबाबदारी दिली. 71-72 साली एक जाबिता आहे इमारती करण्याच्या बाबतीत 1,75,000 होणांची तरतूद शिवाजी महाराजांनी केली होती. त्यातले 50,002 इथे तळी, गच्ची आणि इमारती बांधण्यासाठी शिवाजी महाराजांनी दिले. महाराजांचा राज्याभिषेक याच गडावर झाला. ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी असा एकूण 7 दिवस राज्याभिषेक इथे झाला. त्रयोदशीला पहाटे 5 वाजता महाराज गादीवर बसले. राजाराम महाराजांचा जन्म, राजाराम महाराजांची लग्न या किल्ल्यावर झालं. संभाजी महाराजांची कारकीर्द या किल्ल्याने बघितली. शिवाजी महाराजांचा मृत्यू या किल्ल्याने बघितला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जुल्फिकार खानाचा ज्यावेळी वेढा पडला त्यावेळी येसुबाईंनी हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला आणि राजाराम महाराजांना त्यांना वाघा दरवाजा मार्गे जिंजीला पाठवलं आणि मराठ्यांची राजधानी जिंजीला हल्ली. किल्ला पडल्यानंतर तो औरंगजेबाने जिंकला खरा, पण 1707 साली जेव्हा औरंगजेब मेला त्यावेळी तो किल्ला त्याने सिद्दी याकुत खानाच्या हवाली करून तो सगळे मोगल सैन्य उत्तरेला निघून गेले. कालांतराने शाहू महाराज ज्यावेळी सुटून पुन्हा दक्षिणेत आले त्यावेळी 1733 साली आपल्या प्रतिनिधीद्वारे हा किल्ला शाहू महाराजांनी जिंकला. पेशवे काळामध्ये या किल्ल्याची व्यवस्था केली जात होती. सुमारे काही कागदपत्रांनुसार 40,000 होऊन वार्षिक या किल्ल्याचा खर्च होता. 1818 साली ज्यावेळी जनरल प्रॉथरने या किल्ल्याला वेढा घातला त्यावेळी पोटल्याच्या डोंगरवरनं या किल्ल्यावर मारा केला असता हा दारुगोळ्याचा स्फोट होऊन हा किल्ला जवळपास 11 दिवस जळत होता. असा हा रायगड. आता या किल्ल्याच्या वास्तूंबद्दलची माहिती तुम्हाला गौरव साळवी देईल. आपण आता गडाच्या इतिहासावर बघितलं. 1656ला महाराजांनी रायगड जिंकून घेतला आणि रायगडाच्या बांधकामासाठी 50,000 होणाची तरतूद केली आणि या बांधकामामध्ये हिरोजी इंदुलकरांचा मोठा असा वाटा आहे. या स्थापत्य कलेची साक्ष देणाऱ्या रायगडाची निर्मिती झाली, पण हा रायगड कसा आहे हे बघायचं असेल तर आपल्याला त्याचा एक फेरफटका मारणं गरजेचं आहे. जर का आपण रायगड चढायला सुरुवात केली तर आपल्याला सर्वप्रथम खूप लढा बुरुज लागतो. खूप लढा बुरुज म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने बांधलेला असा हा बुरुज आहे. तिकडनं पुढे आल्यावर आपल्याला महादरवाजा लागतो. गोमुखी बांधणीचा असा महादरवाजा आहे. जर का तुम्ही समोर गेला तर तुम्हाला एक भिंत दिसेल, जेणेकरून पहिला फायदा आहे की इकडे काही वाट नसावी असा त्याचा अर्थ होतो. पण जर का उजव्या बाजूला गेला तर दरवाजा लपलेला असतो उजव्या बुरुजामध्ये. जर का याचा पहिला फायदा की काय की आपल्याला पहिल्यांदा दिसतंय की इथे वाट लपलेली आहे. दुसरा फायदा की काय, उजव्या बाजूला आपली तलवार घासून घासून बोथट होते आणि डाव्या बाजूने दगडांचा मारा झाल्यामुळे आपली ढालही निकामी होते. तिकडनं पुढे गेल्यावर आपल्याला
बरीच प्रमाणात तटबंदी आणि बुरुज बघायला मिळतात। जर का बघितलं तर पूर्ण दुर्गावर याच ठिकाणी आपल्याला तटबंदी आणि बुरुज आहेत। तिकडनं पुढे गेल्यावर आपल्याला हत्ती तलाव दिसतो। हत्ती तलाव म्हणजे याचा आकार इतका प्रचंड आहे त्याच्यामुळे त्याला हत्ती तलाव असं नाव पडलेलं आहे। तिकडनं पुढे गेल्यावर आपल्याला शिरकाई मंदिर आहे। शिरकाई मंदिर इकडे पूर्वीचे जे लोक राहते त्यांचं हे कुलदैवत असावं असा अंदाज आहे। तिकडनं पुढे आपल्याला गंगासागर तलाव दिसतं। गंगासागर तलाव असं की 1674ला जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकासाठी गागाभट्टांनी 7 नद्यांचं पाणी वापरलेलं होतं। त्या 7 नद्यांचं पाणी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यावर या तलावात सोडण्यात आलेलं होतं। इकडनं पुढे गेल्यावर आपल्याला मनोरे आणि स्तंभ बघायला मिळतात। पूर्वी हे 5 मजले असावे, सध्या ते 2 आणि 3 मजले असे अवशेष सध्या रायगडावर उपलब्ध आहेत। तिकडनं पुढे गेल्यावर आपल्याला पालखी दरवाजा दिसतो। पालखी दरवाजावरून आपण आत प्रवेश केल्यावर आपण वर चढल्यावर आपण बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करतो। पालखी दरवाजापासून ते समोर मेणा दरवाजापर्यंत 150 मीटर अंतर आहे। या 150 मीटर अंतर दरम्यान 6 राण्यांच्या खोल्या आहेत। 6 राण्यांच्या खोल्या जर का आपण बघितल्या तर याच्या दरम्यान ज्या समोरचा भाग आहे याच्यामध्ये सर्वंट रूम म्हणजे राण्यांना काही लागतंय का यासाठी दासांसाठी काही खोल्या बनवलेल्या होत्या। इकडनं जर का मेणा दरवाजापासून बाहेर आलो तर सध्याचा जो रोपवे आहे तो रोपवे आपल्याला या मेणा दरवाजापर्यंत सोडतो। म्हणजे जसं मगाशी आपण बघितलं की चढण करताना आपण पालखी दरवाजाने बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करतो, पण रोपवेने गेल्यावर आपण मेणा दरवाजाने बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करतो। इकडे जर का पुढे आलो तर आपल्याला राणीवसापासून पुढे म्हणजे समोरच राणीवसाच्या समोरच धान्य कोठार आहे। ते इतके डीप आहे आणि इतकं खोल आहे की त्या धान्य कोठारामध्ये तेव्हाच्या शिवकाळामध्ये जेवढी रायगडावर शिवबंदी होती त्या सर्वांचं अन्नाचा पुरवठा या धान्य कोठारामधनं केला जात असे। तिकडनंच आपण पुढे आल्यावर बघतो की आपल्याला सध्या रायगडावर 3 चौथरे दिसतात। पहिला चौथरा म्हणजे महाराजांच्या आरामाची जागा, नंतर स्वयंपाकगृह आणि महाराज जिथे बैठक होत असे सदर आपण ज्याला म्हणतो की जिथे अष्टप्रधानांची बैठक होत असे अशी जागा। पण सध्या आपण शिवकालीन दाखवल्यामुळे ती आपण हा एकच भाग दाखवला आहे की ज्याच्यामध्ये हे 3 चौथरे येऊन गेले आहेत। इकडे याच्या बाजूलाच आपण बघू की जे मंडळ होतं महाराजांचं 8 मंत्र्यांची जी घर आहे ती आपल्याला इथे बघायला 4 वर आहेत आणि 2 खाली आणि त्याच्या अजून खाली अशी 2 अशी टोटल 8 मंत्र्यांची घरं आपल्याला बघायला मिळतात। तिकडनं पुढे आल्यावर आपल्याला टाकसाळ पण आहे की जिथे टाकसाळ म्हणजे नाणी पाडण्याची जागा अशी सध्या रायगडावर आहे। तिकडनं पुढे आल्यावर आपल्याला खाली गुप्त वार्ता गुप्त चर्चा होण्यासाठी एक जागा आज बघायला मिळते। तिकडनं आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा आपल्याला महाराजांचा राजदरबार बघायला मिळतो। राजदरबार म्हणजे ती जागा जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला 1674ला तो याच ठिकाणी झाला। साधारण राज्याभिषेकाच्या वेळी 6000 लोक या गडावर उपस्थित होते। पण 6000 लोकांपर्यंत आवाज जाईल कसा? पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून याची बांधणी अशी करण्यात आलेली की प्रतिध्वनी इको साऊंड हे आपण ज्याला म्हणतो त्याचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला होता। जेव्हा आपण नगरखान्याजवळ आपण आजही रायगडावर गेलो नगरखान्याजवळ जर का पेपर फाडला तर त्याचा आवाज सिंहासनापर्यंत म्हणजे जो समोर उभा आहे तिथपर्यंत जातो। पण पूर्वी हा जो भाग आहे राजदरबाराचा हा पूर्णपणे झाकलेला होता। सागांची लाकडं आणि त्याच्यावर कौलं असा पूर्णपणे झाकला असल्यामुळे तो प्रतिध्वनी जो असेल इको साऊंडचा खूप मोठ्या प्रमाणात असेल याचा अंदाज येतो। पुढे नगरखाना आहे। नगरखान्यापासून आपण जेव्हा पुढे उतरतो तेव्हा आपल्याला होळीचा माळ लागतो। होळीच्या माळापासून पुढे गेल्यावर आपल्याला हुजूर बाजार लागते। पण बरेच जण बाजारपेठ आणि हुजूर बाजार यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे। बाजारपेठ म्हणजे काय की तिथे खरेदीची जागा आणि हुजूर बाजार म्हणजे काय की आपल्या मालाचं प्रदर्शन करण्याची जागा। अप्पाबरोबरच्या संदर्भानुसार आपण त्याला हुजूर बाजार असं म्हटलेलं आहे की बाहेरची परकीय लोक आपल्या रायगडावर येऊन या हुजूर बाजारमध्ये आपल्या मालाचं प्रदर्शन करत असेल। कारण का जर नगरखान्यापासून पुढे आल्यावर आपल्याला होळीचा माळ लागतो। होळीच्या माळ्यापासून पुढे गेलं तर आपल्याला 44 खोल्यांची बाजारपेठ लागते। पण आम्ही या ठिकाणी त्याला हुजूर बाजार असं नाव दिलेलं आहे। हुजूर बाजार आणि बाजारपेठ या दोघांमध्ये फरक आहे। अप्पाबरोबरचा संदर्भ घेऊन याला आम्ही हुजूर बाजार असं म्हटलेलं आहे। बाजारपेठ म्हणजे तिथे खरेदीची जागा आणि या गडावर एवढी शिवबंदी होती की त्याच्यासाठी 44 खोल्यांची बाजारपेठेची गरज नव्हती। मग हुजूर बाजार म्हणजे काय की बाहेरचे जे परकीय लोक होते तेव्हा आपल्या मालाचं प्रदर्शन ब्रँडिंग या ठिकाणी करत होते, या 44 खोल्यांच्या बाजारपेठेमध्ये करत होते, म्हणून आपण त्याला हुजूर बाजार असं म्हटलेलं आहे। आणि जर का तुम्ही बघाल की हे साधारण 5 फुटावर आहे म्हणजे एक तेव्हाची जी प्रदर्शन असेल किंवा जे खरेदी होत असेल ती एक साधारण घोड्यावरनं होत असावी असा अंदाज आहे। तिकडनं पुढे आल्यावर तुम्हाला बरीच घरं दिसतात। आता तिथे चौथरे तुम्हाला बघायलाही मिळतील की बरेच खोदकाम चालू आहे, उत्खनन चालू आहे। उत्खननामध्ये आपल्याला बरेच घरांचे चौथरे बघायला मिळत आहेत। तिकडनं आपण पुढे आल्यावर आपल्याला कुशावर्त तलाव लागतं। अशी एक दंतकथा आहे की संभाजी महाराजांच्या खूप आवडती जागा होती ते म्हणजे कुशावर्त तलाव। इकडनं पुढे आल्यावर आपल्याला जगदीश्वराचं मंदिर लागतं।
इकडनं पुढे आपल्याला जगदीश्वराचं मंदिर लागतं. जगदीश्वर मंदिराच्या बाबत एक किस्सा आहे असा की जेव्हा कवी भूषण उत्तरेतून महाराजांना भेटायला आलेले तेव्हा ते रायगडावर आले आणि रायगडावर त्यांची पहिली भेट म्हणजे ही जगदीश्वराच्या मंदिरात झालेली होती. जगदीश्वराच्या मंदिरात जेव्हा कवी भूषण महाराजांची वाट बघत होते तेव्हा महाराज जगदीश्वराच्या मंदिरात आले आणि कवी भूषण यांना बघून त्या दोघांची जेव्हा ओळख झाली आणि कवी भूषण म्हणाले की मी उत्तरेतून तुम्हाला भेटायला आलोय, मी एक कवी आहे, तेव्हा महाराजांनी हे जाणून घेतल्यावर त्याला एक काव्य रचना सांगितले. तेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती असणारा छंद म्हणजे इंद्रजिमी जंबपर बाळवस्तू अंबपर हा जो छंद आहे तो म्हणजे याच जगदीश्वराच्या मंदिरात पहिल्या भेटीत झालेला होता. त्याचप्रमाणे या मंदिराच्या पायऱ्यांवर हिरोजी इंदुलकर, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असा या पायरीवर त्यांचं नाव कोरलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा जेव्हा महाराज तुम्ही या मंदिरात याल तेव्हा तेव्हा तुमच्या पायाची धूळ माझ्या चरणी लागेल असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी किल्ला बांधकाम झाल्यावर त्यांनी जर का काय मागितलं असेल ते म्हणजे या पायऱ्यांवर त्यांचं नावाची पाटी. ओके, इकडनं पुढे आल्यावर सध्या आपल्याला महाराजांच्या समाधी दिसते. महाराजांना अग्नी ज्या ठिकाणी दिला त्याच ठिकाणी महाराजांची आज समाधी आहे. इकडनं पुढे आल्यावर आपल्याला भवानी टाकं लागतं आणि हे आहे भवानी टोक. हा किल्ल्याचा पूर्वेकडील भाग आहे. इकडनं जर का आपण पुढे आलो तर आपल्याला इकडे एक वाघा दरवाजा दिसतो. वाघा दरवाजा म्हणजे वाघा दरवाजाबाबत जर का सांगायचं झालं तर राजाराम महाराज जेव्हा जुल्फिकार खानच्या वेढ्यातून निसटले आणि जिंजीला गेले तेव्हा ते निसटताना या वाघा दरवाजामधून निसटले होते. या वाघा दरवाजाचं वैशिष्ट्य असं आहे की हा फक्त दरवाजा आहे, पण जर का तुम्ही पुढे आला तर ती पूर्णपणे तासीव असा कडा आहे, सपाट असा भाग आहे की जिथनं उतरणं अशक्य आहे. त्याचप्रमाणे पुढे गेलो जर का आपण जसा भवानी टोक पूर्वेला बघितलं तसं पश्चिमेचं टोक म्हणजे हिरकणी बुरुज. हिरकणी बुरुज या बाबत सांगायचं झालं तर हिरकणी या बाबतची एक दंतकथा आहे. हिरकणी नावाची गवळण हे खाली राहत होती. ती दुधाचा पुरवठा करण्यासाठी रायगडावर जात असे, पण एक दिवस तिला रायगडावर उशीर झाला आणि रायगडावर उशीर झाल्यामुळे संध्याकाळी महादरवाजाचे दरवाजे बंद झाले आणि महाराजांचा असा आदेश होता मी जरी आलो तरी ते दरवाजे उघडले जाणार नाहीत. म्हणून गडावरच्या मावळ्यांनी त्या हिरकणीची राहण्याची सोय केलेली होती. हिरकणी यांची राहण्याची सोय केलेली होती, परंतु मायेची भूक होती, बाळ घरी तहानलेलं होतं, उपाशी होतं. म्हणून हिरकणी यांनी हा बुरुज हा तासीव कडा उतरून घरी जाण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला. अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी ज्या महाराजांना कळलं की हिरकणी नावाची गवळण ह्या तासीवकडा उतरून घरी गेले त्या दुसऱ्या दिवशी बोलून तिचा सत्कार करण्यात आला, तिला काही भेट देण्यात आली आणि ज्या तासीवकड्यावरून ती उतरली होती तिकडे एक बुरुज बांधला आणि त्याला हिरकणी बुरुज असं नाव दिलं. आता इथे एक महाराजांचं एक दृष्टिकोन लक्षात येतो की हा जो कडा आहे तो खूप तासीव होता, पण तरी सुद्धा तो जर का उतरून गेला असेल तर मग त्याचा वापर हा आपण संरक्षणासाठी केला पाहिजे, तिथे आपण बुरुज बांधला पाहिजे. म्हणून तिथे बुरुज बांधणार. कारण महाराजांचं असं होतं की जर का बाजूला डोंगर असेल तर त्याला काय करा, सुरुंग लावून फोडा किंवा त्याचा संरक्षणाच्या दृष्टिकोनातून वापर करा. मग आपण कोणाचा वापर येतो, लिंगाणा इथे बाजूला आहे, त्या लिंगाणाला आपण संरक्षणासाठी वापर करत होतो, पण काही बाजूचे डोंगर होते की ज्यांना आपण सुरुंग लावून फोडून ठेवलेलं होतं. तर महाराजांची विचारसरणी जसं की हा तासीवकड्याला आपण बुरुज दिला आणि त्याला संरक्षणासाठी आपण त्याचा वापर केला. कारण का उद्या जर का कळलं असं की इकडूनही वर जाता येऊ शकतं तर मग कुठल्याही परकीय आक्रमण होताना इकडनं होण्याची शक्यता जास्त होती. त्याचप्रमाणे पोटल्याचा डोंगर आहे, पोटल्याच्या डोंगरावरून 1818 आपल्या रायगडावर इंग्रजांनी मारा केला, आक्रमण केलं आणि रायगड उद्ध्वस्त केला. जे भवानी टोक होतं, भवानी टोकाच्या अलीकडेच दारू कोठार होतं आणि पोटल्याच्या डोंगरापासून जो दारू कोठारावर आक्रमण झालं त्याच्यामुळे पूर्ण रायगड उद्ध्वस्त झाला. तेव्हा तो तोफेचा मारा रायगडावर झाला आणि रायगडाचा जो दारू कोठार होतं ते दारू कोठार हे आपल्या बाले किल्ल्यापासून एक वस्तीपासून बरंच लांब होतं. कारण का दारू कोठारावर जर का उद्या आक्रमण झालं आणि त्याचा स्फोट झाला तर पूर्ण रायगडाच्या वस्तीला धोका निर्माण होऊ शकतो असा महाराजांचा तेव्हाच मोठा दूरदृष्टिकोन होता. म्हणून वस्तीपासून दारू कोठार हे नेहमी लांबच होतं. पण पोटल्याच्या डोंगरावरून मारा झाल्यामुळे तो जो दारू कोठारावर त्यांचं आक्रमण झालं, दारू कोठारावर तोफगोळे पडले, त्याच्यामुळे या दारू कोठारामुळे म्हणजे पोटल्याच्या डोंगरावरून मारा होत होता, त्याच्या बाकीच्या वास्तू उद्ध्वस्त होत होत्याच, परंतु त्यांनी दारूच्या कोठारावर जेव्हा मारा केला त्याचा परिणाम त्याचे जे परिणाम जे आपण बघायला मिळतं ते दूरवरपर्यंत झाले. त्याच्यामुळे आपला जो रायगड आहे तो 11 दिवस जळत होता आणि यामध्ये पूर्ण सागाची लाकडं, कौलं ही सगळी निखळून पडलेली होती. त्या आजही आपल्याला जो रायगड दिसतो हा पूर्णपणे त्या जळलेल्या ज्या परिस्थिती आहे त्याच्यानंतरचा कसा असेल तो आपल्याला बघायला मिळतो. सध्या रायगड हा इंडियन आर्किओलॉजी सर्वे आहे यांच्या अंतर्गत आहे. त्याचप्रमाणे आपलं पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालय यांच्या अंतर्गत वस्तू संग्रहालय संचालनालय
यांच्या अंतर्गत एक रायगड विकास प्राधिकरण संस्था काम करते. ती सध्या रायगडावर अस्तित्वात आहे आणि ती सध्या रायगडावरील काही दगडांचं काम असेल यावर काम करत आहे. तर असा हा आपल्या स्थापत्यकलेची साक्ष देणारा एक आपल्या स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आपला रायगड.